सव्वीस नोव्हेंबरला भारताच्या आर्थिक राजधानीवर म्हणजेच मुंबईवर हल्ला झाला। या हल्ल्यात अतिरेकी अजमल कसा पकडला गेला आणि पाकिस्तानमधला दहशतवादी चेहरा उघडा पडला। भारत पाकिस्तानमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असताना पाकिस्तानला नव्यानं जाणून घेतलं CNN IBNचे सिनियर रिपोर्टर सूर्या गंगाधरन यांनी। पाकिस्तान भारताविरुद्ध चाललेल्या दहशतवादी कारवायांचं महत्त्वाचं केंद्र मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तर ते अधोरेखित झालं। यावर भारताकडून होणाऱ्या राजनैतिक दबावावर तसंच अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या ताकदीवर पाकिस्तानची काय भूमिका आहे, पाकिस्तानी नेत्यांना काय हवंय, तिथल्या लोकांना काय हवंय, जिहादी संघटनांच्या काय भूमिका आहेत, हे सगळं समजावून घेण्यासाठी कॅमेरामन मनोज मेनन बरोबर मी प्रवास केला पाकिस्तानचा। त्याचा हा रिपोर्ट। लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने मुंबईच्या हल्ल्याचा कट आखला आणि अतिशय निर्घृण असं हत्याकांड घडवून आणलं। खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाची बंदी असताना ही संघटना वेगवेगळ्या नावानं आपल्या कारवाया करत राहिली। भारतात झालेल्या कित्येक हल्ल्यांमागे लष्कर ए तोयबा आणि ISI जबाबदार होते। हल्ली मात्र लष्करने आपली व्यूहरचना बदलल्याचं दिसतंय। स्वतःला अब्दुल्ला गजवी लष्करचा प्रमुख प्रवक्ता म्हणवणाऱ्या व्यक्तीने म्हटलंय की काश्मीर प्रश्न सुटला तरच ते शस्त्र खाली ठेवतील। मुंताझिरनं लाहोरमध्ये CNN IBNला विशेष मुलाखत दिली। कोणत्याही भारतीय टीव्ही चॅनलला दिलेली ही पहिलीच मुलाखत। त्याचं म्हणणं आहे की जमात उल दवाचा लष्करशी काडीमात्रही संबंध नाही। लष्कर आणि जमात या दोन्ही वेगवेगळ्या संघटना आहेत। लष्कर ए तोयबा ही स्वतंत्रपणे काम करते। पाकव्याप्त काश्मीर मधला पुंचचा मौलाना अब्दुल वहीद काश्मीरी हा लष्कराची संघटना चालवतो, तर हाफिज सय्यद 1986 पासून जमात उल दवाचा प्रमुख आहे। आमचा काश्मीर मधल्या सशस्त्र हिंसाचाराशी काहीही संबंध नाही। आम्ही केवळ पाकिस्तानात काम करतो आणि तेही पुनर्वसनाचं। असं ऐकलं की तुम्ही जमातवरच्या बंदी विरोधात दाद मागणार आहात। नैसर्गिक न्यायाची पायमल्ली होते। आम्हाला आमचं संरक्षण करायला सांगितलं जाऊ नये हा पक्षपाती आदेश आहे, पण आम्ही आमची बाजू भक्कम करतोय। And we inshallah we will go there and we will try to delist ourselves. Many jihadi organizations. तुम्ही मुंबईवर झालेल्या हल्ल्यांचं समर्थन करता का? Jamaat think of this? What is your stand on this? Targeting civilians, targeting the public places. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी लक्ष्य करणं हे इस्लामच्या तत्वात बसत नाही आणि हीच आमची भूमिका आहे। According to the teachings of Islam, this is our position. पण मुंताझिरचा प्रमुख हाफिज सय्यदला हे मान्य नाही। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यानं म्हटलं होतं की अल्लाहनं हक्काचं अबाधित राहावं म्हणून मुस्लिमांना लढण्याचे अधिकार दिलेत। अल्लाहचा आदेश पाळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। जमात उद दवाचं मुखपत्र असणाऱ्या गजवी या साप्ताहिकात म्हटलंय की मुंबईवरचे हल्ले हा मुस्लिम योद्ध्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे। भारतातल्या अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याचा या योद्ध्यांनी सूड उगवलाय। पाकिस्तानी पत्रकारांचं म्हणणं आहे की जमातवरची बंदी हा एक फार्स आहे। बंदीनंतर काही दिवसांनी जमातनं बंदी विरोधात मोर्चा काढला। या मंचावरचे हे लोक जमात आणि लष्करचे सदस्य आहेत। लाहोर जवळच्या मुरीदकेतल्या जमातच्या 200 एकर जागेत अजूनही 200 बंदूकधारी असल्याची माहिती आहे। आजही गजवा मासिक छापलं जातं। नजरकैदेत असूनही हाफिज सय्यद त्याच्या काही नातेवाईकांसह घरातून निसटला, तर त्याचा मुलगा तल्लाह अजूनही भारत विरोधी भाषणं जाहीरपणे देतोय। आज पाकिस्तान सरकारला नॉन स्टेट ऍक्टर म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी वेठीला धरलंय। या संघटनांना खरं तर आम्हीच तयार केलंय। त्यांनी देशाला वेठीला धरावं यासाठी आम्हीच त्यांना बळकट केलं। आता याची आम्ही फळं भोगतोय। याविषयी काहीही माहिती नसल्याचा आव पाकिस्तान सरकार आणतंय, पण आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। भारताला सहकार्य न करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव होता हे स्पष्ट होतंय। प्रथम ISI प्रमुखांना
भारतात पाठवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर मोहम्मद अजमल कसाबच्या फरीदकोटच्या घरी मीडिया पोहोचली तरी कसाब हा पाकिस्तानी असल्याचं कबूल करायलाच पाकिस्तानने इन्कार केला. त्यानंतर कसाबचं कुटुंब अचानक सुरक्षिततेच्या नावाखाली गायब करण्यात आलं. आतापर्यंत स्वतंत्र मत मांडणाऱ्या राजकारण्यांनी कसाबच्या ओळखी संदर्भात पाकिस्तान सरकारच्या सुरात सूर मिळवलाय. I don't know the exact what exactly has happened. हे खरं असू शकतं. मला माहित नाही नक्की काय झालं असेल, पण मला वाटतं हे शक्य. नॉन स्टेट ऍक्टर्सही हे काम असू I शकतं. certainly believe that these are non-state actors. लष्कर ए तोयबा वगळता इतर सगळ्या सशस्त्र संघटनांना नॉन स्टेट ऍक्टर म्हणून ओळखलं जातं. स्वाट खोऱ्यात जुलमानं इस्लामिक कायदा लावणाऱ्या तालिबानी, मौलाना फजुल्लाह आणि वजिरिस्तानमध्ये सरकारच्या तसंच एकमेकांविरोधात लढणाऱ्या इतर इस्लामी आणि इतर टोळ्यांचा यात समावेश आहे. Non-state actors which doesn't believe the normal discourse in the सध्या सरकार ज्या पद्धतीनं चाललंय ते मान्य नसणाऱ्यांना नॉन स्टेट ऍक्टर म्हणलं जातं. तालिबानी, जिहादी संघटना आणि काही धार्मिक राजकीय संस्थांचा पाकिस्तानच्या संविधानावर अजिबात विश्वास नाही, तर काही राजकीय पक्षांचाही पाकिस्तानी व्यवस्थेवर विश्वास नाही. find the more room to operate. यावरून लष्कर आणि काश्मीरमधल्या जिहादला सार्वत्रिक जनमताचा पाठिंबाच असल्याचं दिसतंय. खरं तर पाकिस्तानात लोकशाही आहे, त्यामुळे मूलतः दहशतवादाला विरोध आहे, पण त्यात विरोधाभास दिसतो. एका पाठोपाठ एक लोकशाही सरकारांनी दहशतवाद आणि जिहादला खतपाणी घातलं. काश्मीर खोऱ्यात अशांतता असताना लष्करला सरकारचा अधिकृत पाठिंबा होता. एकीकडे दहशतवरची सहनशीलता कमी व्हायला लागली, तर दुसरीकडे सरकारकडून मिळणारा पाठिंबा कमी होत गेला, जेणेकरून पाकिस्तान सरकारला आपला याच्याशी संबंध नाही असं म्हणण्याचं स्वातंत्र्य मिळावं. दहशतवादाशी कसा मुकाबला करावा यावर कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये एकमत नाही. नवाज शरीफ सारखे नेते आणि काही धार्मिक पक्षांना वाटतं की पाकिस्तानचे अमेरिकेशी असणारे संबंध हेच सगळ्या समस्येचं मूळ आहे. त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्ताननं दहशतवाद विरोधाच्या लढाईतून माघार घ्यावी. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कर या दोन्हीमध्ये महत्वाचे इश्यू आहेत. आतापर्यंत या दोघांनी वेळोवेळी भारताला वेठीस धरलं आणि जिहादला पाठिंबा दिला. पण अनेक वर्ष जिहादी संघटनांचा उत्कर्ष पाहिलेल्या पाकिस्तानी लष्कराला अशी कारवाई करणं कठीण झालंय. पाकिस्तान लष्करातल्या काही गटांनी या विरोधाभासावरच बोट ठेवलंय. पाकिस्तानातल्या अतिरेकी गटांची पाकिस्तानलाच भीती वाटत नाहीये, तर खरी भीती वाटते ती अमेरिकेला. अफगाणिस्तानवर होणाऱ्या सीमेवरच्या ताणात आता भारताबरोबरच्या संघर्षाची भर पडली. पाकिस्तानी लष्कराला युद्ध नकोय, पण भारताकडून होणाऱ्या दबावाचाच त्यांना संताप येतोय. यामुळे जुन्या वैराला पुन्हा दुजोरा मिळालाय. पाकिस्तानी जनतेच्या मनातून भारताविषयी मित्रत्वाची किंवा शत्रुत्वाची भावना आहे का याविषयी काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण भारताकडून येणारा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. साऊथ ब्लॉकच्या सूत्रानुसार पाकिस्तान बरोबरचा व्यापार आणि दळणवळणावर आता निर्बंध येतील. भारत अफगाणिस्तानात सैन्य उभारून पाकिस्तान विरोधात उघड संघर्ष उभारेल अशी ही शक्यता व्यक्त केली जाते. थोड्याच वेळात पाहूया लष्कराची पाकिस्तानातली भूमिका. Pakistani military is a political creature.